आता बघूयात प्रमुख 9 मोठ्या बातम्या। राष्ट्रवादी शरद पवार गटाची आज दुपारी 2 वाजता वायबी चव्हाण सेंटरमध्ये बैठक। शरद पवार सर्व खासदारांना मार्गदर्शन करणार, तर दुपारी 3 वाजता शरद पवारांची पत्रकार परिषद। लोकसभा अध्यक्षपद घ्या, नाहीतर भाजप पक्ष फोडेल। वचन दिलं असेल तर लिहून घ्या, भाजप शब्द मोडतो। आदित्य ठाकरेंचा नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडूंना सल्ला। त्यांना विनंती करतोय, लोकसभा अध्यक्षाचं पद स्वतःकडे ठेवा, भाजप तुमचा पक्ष फोडण्याचा प्रयत्न करेल। दुसरी म्हणजे जर काही स्टेटस वगैरे प्रॉमिस केलं असेल, स्पेशल स्टेटस राज्यांना, ते लिहून घ्या। भाजप शब्द मोडतं आणि लिहून दिलं तरी शब्द मोडेल, पण तुम्ही त्याच्यावर लक्ष ठेवून राहा। ठाकरेंनी केवळ एका विशिष्ट समाजाच्या आधारावर आघाडी घेतली। लोकांनी ठाकरेंना कोकण आणि ठाण्यातून हद्दपार केलं। देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर निशाणा। केवळ एका विशिष्ट समाजाच्या मतांवर, काही जागांवर एखाद्या विधानसभेमध्ये इतकी प्रचंड आघाडी घेतली की त्याच्या आधारावर त्यांना निवडून येता आलं। महायुतीत काही ठिकाणी समन्वयाचा अभाव दिसला। मित्रपक्षांना नेत्यांना समन्वय ठेवण्यास सांगणार आहे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं भाष्य। अजित पवार गटातील आमदार संपर्कात आहेत। जयंत पाटील यांना अनेक आमदार फोन करतायत, अनिल देशमुखांचा दावा। प्रांताध्यक्ष जयंत पाटील त्यांना सुद्धा अनेक जे आमदार आहेत इकडून तिकडून ते फोन करतात। ठीक आहे, फोन केला तर बोलावं तर लागतंच ना। सर्व नेते एकत्र बसून निर्णय घेतील, पण जे आम्ही मागच्या जी चर्चा झाली होती त्यामुळे ठरलं होतं की जे एकदा सोडून गेले त्यांना घ्यायचं नाही। मी अजित पवारांसोबतच, मंत्री धर्मराव अत्राम यांचं स्पष्टीकरण। तर जयंत पाटील अजित पवार गटात येणार, सरकारचं काम पाहून सगळे अजितदादा गटात येतील, अत्रामांचा दावा। राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार आमचे अध्यक्ष आहेत, राष्ट्रीय अध्यक्ष आहेत। त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस काम करत आहोत आणि आमच्याशी कोणी संपर्क केला नाही। उलटा त्यांचा संपर्क पहिलेच झाला होता की जयंतराव पाटील हे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येतील। विशाल पाटील महाविकास आघाडीत आल्याने सर्व विसरून एकत्र काम करणार। महाविकास आघाडीच्या जागा आल्या, त्यात मोठा वाटा उद्धव ठाकरेंचा। चंद्रहार पाटलांची प्रतिक्रिया। महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी म्हणून ज्या 30 उमेदवार निवडून आले, जास्त त्यातला मोठा वाटा उद्धव साहेबांनी आमच्या शिवसेनेच्या उमेदवारांच्या बरोबरच काँग्रेसला। उद्योगपती गौतम अदानींनी घेतली शरद पवारांची भेट। शरद पवारांच्या सिल्वर ओक निवासस्थानी पवार आणि अदानींमध्ये भेट। वरळीत मान्सूनपूर्व पाहणी दौऱ्यादरम्यान आदित्य ठाकरेंनी क्रिकेटच्या मैदानात फटकेबाजी केली। लहान मुलांच्या विनंतीला मान देत आदित्य ठाकरे मैदानात उतरले।